अळीव हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहेत. तसेच अळीवामध्ये लोह, कॅल्शियम, जीवनसत्व क आहे. तसेच अळीवामध्ये अँटीऑक्सिडंटसुद्धा आहे व रक्त शुद्धी करणारे गुणसुद्धा आहेत. अळीवाचे सेवन हे तरुणांनी जर का केलं तर त्यांना जास्त फायदेशीर आहे. अळीव भिजत घालून त्याला मोड आणून सॅलडमधून जर का ते खाल्लं तर आपल्या डोळ्यांचे जे आरोग्य आहे ते अत्यंत उत्तम राहते. तसेच अनेक फायदेसुद्धा आहेत. अळीव हे केस गळतीवरती अत्यंत रामबाण उपाय आहे. तसेच अळीव रोज खाल्ल्याने आपली त्वचा चांगली होते. हृदयरोगी असणाऱ्यांसाठी तर भरपूर फायदेशीर आहेत. तुम्ही नियमित जर का व्यायाम करत असाल तर अधिक पोषणासाठी नियमित स्वरूपामध्ये 1 चमचा अळीव रोज सकाळी पाण्यातून घेऊ शकता. तर असे अनेक फायदे असलेले अळीवाचे लाडू आपण कसे बनवायचे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये ते आज आपण पाहणार आहे. आणि रेसिपी तर अत्यंत साधी सोपी आणि मोजक्या साहित्यामध्येच केलेली आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ट्राय करून तर तुम्ही बघा. आणि आवडलं तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझी रेसिपी आवडलेली आहे की नाही. आणि तुम्हाला जर का माझ्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या होम कुक्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर नमस्कार, मी अर्चना तुम्हा सर्वांचं आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. अळीवाचे लाडू बनवण्यासाठी इथे आपण एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई मंद गरम झाली की यामध्ये आपण 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे. तूप वितळल्यानंतर आपण यामध्ये पाऊण वाटी अळीव घातलेले आहेत आणि अळीव सुरुवातीला आपण 2 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. साधारण 2 मिनिटांमध्येच अळीव तडतड उडायला सुरुवात होते. तर आपल्याला जास्तीत जास्त फक्त 2च मिनिट अळीव भाजून घ्यायचे आहेत. आता इथे अळीव भाजून 2 मिनिट झालेले आहेत. आता यामध्ये आपण घालणार आहे ओला नारळ. तर तुम्ही इथे बघू शकता की मी इथे 2 वाटी ओलं खोबरं वापरलेलं आहे आणि हे खोबरं मी एका नारळाचं काढलेलं आहे. मी पूर्णपणे 1 नारळ इथे वापरलेला आहे. आणि आता आपण हे खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आपल्याला साधारण 7 ते 8 मिनिट मंद गॅसवरती खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि जर का हे खोबरं व्यवस्थित भाजलं गेलं नाही तर आपल्या नारळाला बुरशी येऊ शकते आणि लाडू पटकन खराब होऊ शकतात. तसेच आपल्याला हे जे लाडू आहेत साधारण आपल्याला 4 ते 5 दिवसामध्येच संपवून घ्यायचे आहेत. कारण यामध्ये थोडासा ओलसरपणा असतो आणि आपण ओला नारळ वापरल्यामुळे ते पटकन संपवायला लागतात. त्यामुळे सुरुवातीलाच आपण जेव्हा लाडू करत असतो त्यावेळेला गॅस एकदम मीडियम फ्लेमवरती ठेवून आपल्याला खोबरं जेवढं शक्य आहे तेवढं त्याचा ओलसरपणा न जाता आपण छान असं सुटसुटीत करून घ्यायचं आहे. आणि तुमच्या लक्षात सुद्धा येईल की जेव्हा आपण 7 ते 8 मिनिट व्यवस्थित खोबरं भाजतो त्यावेळेला ते एकदम सुटसुटीत होतं. आपल्याला खोबरं हे ओलं असल्यासारखं वाटतच नाही. तर आपण साधारण मीडियम गॅसवरती 7 ते 8 मिनिट व्यवस्थित खोबरं भाजून घ्यायचं आहे. आणि हे खोबरं भाजत असताना सतत हलवायचं आहे, नाहीतर खालून लागू शकतं, थोडंसं करपू पण शकतं. त्यामुळे एकसारखं हलवायचं आहे. आता 7 ते 8 मिनिटानंतर यामध्ये आपण वापरलेला आहे गूळ. तर गूळ मी इथे फक्त 1च वाटी वापरलेले आहे आणि हे परफेक्ट प्रमाण आहे. यापेक्षा कमी किंवा जास्त वापरू नका. तुम्हाला जर का तुमच्या आवडीप्रमाणे कमी करायचं असेल तर तुम्ही कमी करू शकता किंवा अजून थोडासा वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता. पण हे जे प्रमाण आहे ते अत्यंत व्यवस्थित आहे. एकदम छान लाडू होतात आणि एकदम मऊसूत होतात. अजिबात कोरडे किंवा जास्त ओले असे होत नाहीत. आता हे मिश्रण आपण एकसारखं एकजीव करून घ्यायचं आहे, सतत हलवायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता यामध्ये मी फक्त खोबरं वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट वापरू शकता, ते सुद्धा अत्यंत आपल्याला फायदेशीर ठरेल. तर आता इथे आपल्याला पुन्हा एकदा 7 ते 8 मिनिट गूळ वापरल्यानंतर एकजीव करून घ्यायचा आहे. पूर्ण गूळ वितळला पाहिजे. इथे आता लाडू मिश्रण तयार झालेलं आहे. आता यावरती आपण झाकण ठेवून साधारण 1.5 ते 2 तासासाठी थंड करायला आपण असंच ठेवणार आहे. त्यामुळे गूळ हा एकसारखा एकजीव होईल आणि आपलं जे लाडवाचं मिश्रण आहे ते एकदम छान असं टेस्टी होईल. आता या वेळेला तुम्ही यामध्ये वेलची पावडर, जायफळ पावडर किंवा तुम्हाला सुंठ पावडर वगैरे टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता आणि लाडू वळू शकता. इथे तुम्ही पाहू शकता की किती मस्त मऊसूत असं लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि आपला लाडू किती इझिली वळला गेलेला आहे. तर हे लाडू एका हाताने सुद्धा अलगद असे वळता येतात. अजिबात दुसऱ्या हाताची गरज लागत नाही आणि मस्त असे
रसदार आणि चवदार अळीवाचे लाडू तयार आहेत। तर आता हे सर्व लाडू आपण वळून घेऊया आणि हे लाडू आपण एकदम बंद एअरटाईट डब्यामध्ये ठेवायची गरज लागणार नाही, कारण त्याला बुरशी येऊ शकते। त्यामुळे थोडेसे हवाशीरच ठेवून द्यायचे आहेत आणि बनवताना 4 ते 5 दिवसामध्ये संपतीलच एवढेच बनवून घ्यायचे आहेत आणि उरले तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता। तर अशा प्रकारे आपले अळीवाचे लाडू तयार आहेत। तर मंडळी, कशी वाटली माझी साधी सोपी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडल्यास ट्राय करून नक्की पहा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।